मृदुंगाचा ताल, गोडी अभंगाची, पालखीचा सोहळा, सुखद अनुभूती वारीची, घेऊन आलोय तुमच्यासाठी खास वारी पंढरीची. रामकृष्ण हरी माऊली. वारी पंढरीची पावर्ड बाय उषा, असोसिएट स्पॉन्सर्स हिरो डेस्टिनी आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या पुढारी न्यूजच्या विशेष कार्यक्रमात मी अदिती तरडे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हाच संदेश मनात साठवून लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीच्या वाटेवर मार्गक्रमण करतोय. संसारिक सुखाच्या पलीकडे जाऊन त्या विठू माऊलीच्या भेटीसाठी वारकऱ्यांची पावलं पंढरपूरकडे पडतायत. एकदा का त्या सावळ्या विठ्ठलाचं दर्शन झालं की जन्माचे सगळे कष्ट आणि थकवा दूर होतो. याच अथांग श्रद्धेने वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी वारी करतायत. वारकऱ्यांच्या याच प्रवासाचा खास कार्यक्रम सुरू करूयात, वारी पंढरीची. अश्व धावले रिंगणी, झाला टाळ मृदुंगाचा ध्वनी, तुकोबांच्या नामघोषाने गेले रिंगण रंगुनी. याच सुंदर ओळींचा प्रत्यय इंदापूर तालुक्यातील बेलवाडीच्या भूमीत आलाय. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाचं पहिलं गोल रिंगण बेलवाडीत पार पडले. शिस्तीत उभे ठाकलेले दिंड्यांचे फड, हातात उंचावलेल्या भगव्या पताका आणि डोळ्यात दाटलेली विठ्ठल भेटीची आज, अशा अथांग जनसागराच्या साक्षीनं हे रिंगण पार पडलं. जशी चोपदारांनी रिंगणात दांडकी रोवली तशी टाळ मृदुंगाची जुगलबंदी शिगेला पोहोचली. विठोबा रखुमाई आणि ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड जयघोषात अवघी बेलवाडी नगरी दुमदुमून गेली. जेव्हा माऊलींच्या दोन्ही अश्वांनी वाराचा वेगाने धावत गोल रिंगण पूर्ण केलं तेव्हा संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. अश्व धावून गेल्यानंतर त्याच्या टापांखालची धूळ आपल्या कपाळाला लावण्यासाठी वारकऱ्यांची एकच झुंबड उडाली. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण बेलवाडीच्या मातीमध्ये संपन्न झालंय. या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये जे काही गोल रिंगण होतात त्यातलं पहिलं गोल रिंगण बेलवाडीमध्ये या ठिकाणी संपन्न झालंय. सगळ्यात पहिल्यांदा पालखी सोहळा मैदानात दाखल झाल्याबरोबर पालखी या मैदानाच्या मध्यभागी ठेवण्यात आली आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा खांद्यावरती भगवी पताका घेतलेले जे पताकाधारी होते त्यांचं गोल रिंगण संपन्न झालंय. त्यांच्या पाठोपाठ डोक्यावरती तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी, विरेकरी, टायकरी यांचं रिंगण पूर्ण झालंय आणि याची ध्येय हा क्षण आपल्या नजरेत कैद करण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी गर्दी केली होती. आणि शेवटचा क्षण म्हणजे मानाच्या अश्वांची दौड. अकलूजच्या मोहिते पाटलांचा जो मानाचा अश्व आहे त्याची दौड पाहण्यासाठी, त्याचं रिंगण पाहण्यासाठी लाखो वारकरी या ठिकाणी गर्दी करतात आणि मानाच्या अश्वांची नेत्रदीपक अशा 3 फेऱ्या या ठिकाणी पार पडल्यात आणि रिंगण सोहळा या ठिकाणी पार झालाय. रिंगण सोहळ्यानंतर पालखी सोहळा निमगाव कितकी या ठिकाणी दाखल होणार आहे. हे मैदानातलं दृश्य आपण पाहू शकतोय. मोठ्या संख्येनं वारकरी या ठिकाणी आनंद साजरा करतायत, उत्साह साजरा करतायत. वारकऱ्यांचा शीण घालवणारा हा सगळा आनंदाचा सोहळा आहे. रिंगण सोहळा म्हणजे वारकऱ्यांची पावलं चालताना थकत असतील, मन मात्र थकत नाही. मात्र जो काही शीण येतोय, जो काही थकवा येतोय, तो थकवा घालवण्याचा सर्वोच्च क्षण, आनंदाचा क्षण म्हणजे रिंगण सोहळा आहे. आणि रिंगण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह निलेश जगताप, पुढारी न्यूज, बेलवाडी. सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला हो, सोन्याची पालखी घुंगरू लावा तिला हो, ज्ञानोबा माऊली निघाले पंढरीला हो. अशी लोकगीतं गात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा तरडगावहून फलटणच्या दिशेने मार्गस्थ झाला. तेव्हा तरडगावच्या पवित्र भूमीत एक वेगळंच चैतन्य दाटून आलं होतं. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख राजेंद्र उमाप यांच्या हस्ते माऊलींच्या चरण पादुकांची विधिवत पूजा संपन्न झाली आणि माऊलींचा रथ फलटणच्या दिशेने मार्गस्थ झाला. हातात फडफडणाऱ्या वैष्णवांच्या पताका, खांद्यावर पालखी आणि टाळ मृदुंगाच्या तालावर पडणारी वारकऱ्यांची पावलं. या भक्तिमय वातावरणात हजारो वारकरी देहभान विसरून मार्गक्रमण करतायत. उन्हा पावसाची तमा न बाळगता केवळ विठ्ठल भेटीची आस उराशी बाळगून हा वैष्णवांचा मेळा फलटण नगरीत मुक्कामी असणार आहे.
वारीमध्ये सर्वांचंच लक्ष वेधून घेणारा सोहळा म्हणजे रिंगण सोहळा. वारीचा कळस म्हणून ज्या सोहळ्याकडे पाहिलं जातं तो अनुभवताना प्रत्येक वैष्णवाचं हृदय आनंदून जातं. या रिंगणामागचं नक्की अध्यात्म काय? जेव्हा माऊलींचा किंवा तुकोबारायांचा तो मानाचा अश्व रिंगणात वाऱ्याच्या वेगाने धावतो तेव्हा शेकडो किलोमीटर चालून थकलेल्या वारकऱ्यांच्या अंगात अचानक चैतन्याचा संचार कसा होतो? या रिंगण सोहळ्याचं महत्त्व आणि त्यामागची नेमकी भावना उलगडून सांगितली आहे देहू संस्थानाचे अध्यक्ष जालिंदर मोरे आणि माजी पालखी सोहळा प्रमुख अभिजित मोरे यांनी. रिंगण म्हणजे फक्त एक सोहळा नाही तर ती गेली शेकडो वर्षांची परंपरा आहे. आणि म्हणूनच रिंगणाचं महत्व नेमकं काय, रिंगण म्हणजे नेमकं काय ते आपल्याला खऱ्या अर्थानं समजावून घ्यायचंय. माझ्यासोबत जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदरजी मोरे आहेत. माऊली, रिंगण म्हणजे नेमकं काय? रिंगण म्हणजे वारकऱ्यांना एक नवीन ऊर्जा प्राप्त होण्याचं हे साधन आहे. आणि पालखी सोहळ्यातील 341व्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण आज बेलवंडी येथे पार पडत आहे. आणि हे परंपरेप्रमाणे हे चालत आलेलं आहे. याच्यामुळं वारकऱ्यांना एक नवी ऊर्जा आणि आज निम्मी वाटचाल झालेली असल्यामुळं दमलेल्या वारकऱ्यांना एक नवीन ऊर्जा प्राप्त होते. आणि ह्या बाकी रिंगणाचं महत्व नेमकं काय? रामकृष्ण हरी. भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंदू. जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये जे मानाचे 3 गोल रिंगण होतात त्यातलं पहिलं गोल रिंगण आज बेलवडी या ठिकाणी संपन्न होतंय. रिंगणाचं महत्व असं आहे, मी तुम्हाला एक खेळाच्या भाषेत समजून सांगतो. ज्यावेळेस एखादा उपक्रम एखादं कार्य आपण नित्यनियमाने रोज रोज करतो तर त्याच्यामध्ये एक थोडासा बोरिंगपणा येत असतो. ज्यावेळेस पंढरपूरकडे आम्ही मार्गस्थ होतो त्यावेळेस बेलवडीपर्यंत आमचा साधारण निम्मा प्रवास झालेला असतो. आणि रोजचं चालणं एक थकवा आणि एक प्रकारचं एक रोज रोज तीच क्रिया करून वारकरी आमचा हे झालेला असतो. त्यामुळे ज्यावेळेस मानाचं गोल रिंगण होतं या ठिकाणी पारंपरिक खेळ खेळले जातात. या ठिकाणी अश्वाचं रिंगण होतं, फुगड्या खेळल्या जातात, मनोरे उभे केले जातात. म्हणजे आपण जे जुन्या काळात पारंपरिक खेळ खेळायचो ते खेळ खेळले जातात. आणि थोडक्यात हे खेळ खेळल्यानंतर वारकऱ्यांमध्ये एक वेगळी ऊर्जा तयार होते आणि इथून पुढचा प्रवास अजून सुखकर आणि अजूनही एनर्जीने होतो. त्यामुळे हे पारंपरिक खेळ खेळण्यासाठी ही रिंगण व्यवस्था या ठिकाणी चालू झालेली आहे. प्रश्न विचारतो, या रिंगणातून वारकऱ्यांना नेमकी काय म्हणजे समाजाला काय संदेश मिळतो? रिंगण सोहळ्याच्या माध्यमातून नेमका संदेश काय? समाजाला आणि वारीतनं म्हणजे रिंगणातनं आणि वारीतनं समाजाला एकच संदेश मिळतो, तो म्हणजे एकीचा. म्हणजे हा एवढा मोठा सोहळा, कारण आम्ही ज्या ठिकाणी रिंगण व्यवस्था असते त्याच्या तोंडावरती पोलीस प्रशासन उभं असतं. त्यांचं म्हणणं असतं की एवढे लोक आतमध्ये जाऊ नका, आतमध्ये गेले की असं होईल तसं होईल. पण जाताना प्रत्येक वेळेस त्यांचं एकच म्हणणं असतं की यार एवढे डिसिप्लिन आम्ही आजपर्यंत कधी बघितला नाही. म्हणजे डिसिप्लिन काही नसताना डिसिप्लिन हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. वारी हा समानतेचा सुद्धा सोहळा, तिथं कोणताही भेद न होता सगळे या रिंगण सोहळ्यामध्ये धावताना पाहायला मिळतात. आणि म्हणूनच या वारीच्या सोहळ्यामध्ये समानता सुद्धा शिकवली जाते, माणुसकीचं नातं सुद्धा जपलं जातं. कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह निलेश जगताप, पुढारी न्यूज, बेलवाडी. बीडमध्ये संत भगवान बाबा यांचा पालखी सोहळा भगवान गडावरून निघालाय. हा सोहळा पाटोदा येथे पोहोचला. यावेळी पाटोदा शहर आणि परिसरातील भाविकांनी या पालखी सोहळ्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी क्रेनला 5 क्विंटलचा हारही सज्ज ठेवण्यात आला होता. या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी महासांगवी येथील विठ्ठलगड संस्थानचे रांधवे महाराज यांच्यासह परिसरातील संत महंतांची उपस्थिती होती. हा पालखी सोहळा दिघोळ येथे मुक्कामी असणार आहे. मंडळी, वारीच्या वाटेवर दररोज मैलोन मैल चालणं सोपं नाही. तळपत्या उन्हात अंगाची लाही लाही होते तर कधी भर पावसात प्रवास करावा लागतो. पायाला फोड येतात आणि शरीराला थकवा ग्रासून टाकतो. पण जेव्हा रिंगण सोहळा होतो तेव्हा अवघड चित्रच पालटून जातं. उभ्या वारीमध्ये एक नवचैतन्य संचारतं. थकवा कुठल्या कुठे पळून जातो आणि विठू माऊलीच्या भक्तीत दंग झालेले हे वारकरी मग तिथेच फुगड्या पाऊलीचे फेर धरतात. पायातल्या वेदना विसरून लहान थोर सगळेच हरिनामाच्या तालावर आनंदाने डोलायला लागतात.
सोहळा संपन्न झाला की वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण येतं. वारकरी देहभान विसरून वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतात. फुगडी असेल, पावली असेल, उड्या असतील, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ करून आनंद साजरा करतात. हे दृश्य आपण पाहू शकतो. बेलवाडीच्या मातीमध्ये रिंगणाचा सोहळा संपन्न झालाय आणि या ठिकाणी या सगळ्या महिला माऊली वारकरी फुगडी घेऊन आपला आनंद साजरा करताना पाहायला मिळत आहेत. एवढी एनर्जी कुठून येते? एवढं चाललाय, पाय थकले असतील, कुठून येते एनर्जी? येते ही सर्व माऊलीची कृपा, पांडुरंगाची कृपा आहे. पांडुरंगाची कृपा आहे. हा. तो जागतो पांडुरंगाची कृपा सदली. थकून आलं झोपलं तरी त्याचीच करणं आहे. तोच उठवतो आम्हाला 2, 2:30, 3, 4 वाजता तोच उठवतो, तोच करतो. आम्हाला थकवा नाही, काहीच नाही. माऊली त्याची कृपा आहे समजे पांडुरंगाची. एक परव दिशा. खरं तर माऊली एखाद्या तरुणाला लाजवेल एवढा उत्सव तुमच्यामध्ये पण पाहायला मिळतो. एवढी शक्ती येते रिंगण सोहळ्यानंतर एवढा आनंद साजरा करताना. चेतना देणारा तोच आहे ना प्रत्यक्ष. हा, प्रत्यक्ष चेतना देणारा तोच आहे. आपल्या शरीरामध्ये तोच असतो. कारण आपुलिया बळे नाही मी बोलत, कृपा भगवंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी, शिकवितो धणी वेगळाची. त्याच्याशिवाय त्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पानही हलत नाही. काय मन असं एकदम हे लावून जातं. असं वाटतं की काहीतरी नाही का नवीन ऊर्जा शरीरामध्ये तयार झाली असं वाटतं. हा सोहळा काही मध्ये इथून जाऊ पण वाटत नाही. रिंगण सोहळा संपन्न झाला की अश्वांनी धाव घेतल्यानंतर वारकरी त्या अश्वांच्या पायाखालची माती कपाळी लावतात. काय कारण आहे माऊली याचं कारण? रामकृष्ण हरी माऊली त्याचं एकमेव कारण असे, जो नारायण महाराजांनी सोहळा सुरू केलेला आहे. ज्ञानोबा तुकोबाच्या पादुका डोक्यावरती घेऊन देहू, आळंदी ते पंढरपूर, आणि तेव्हापासूनची ही जी परंपरा आहे, देवापुढे असणारा जो अश्व आहे तो अगोदर धावतो. ते एक पांडुरंगाचं, माऊलीचं, तुकोबाचं एक प्रतीक समजलं जातं. आणि तो अश्व धावल्याच्या नंतर त्याच्या पायाखालील जी धूळ आहे ती कपाळी लावल्याच्या नंतर माणसाला कसं आहे, जे संसारातलं जे काही अडीअडचणी किंवा काही कौटुंबिक यातना असतात, तो माणूस वारकरी त्या अनुषंगाने त्या विसरतो. हे एक ते देवाचं, त्या साधू संतांचं प्रतीक म्हणून मानलं जातं. कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह निलेश जगताप, पुढारी न्यूज, बेलवाडी. महाराष्ट्राच्या मातीत पाहुणचाराची एक समृद्ध परंपरा आहे आणि वारीमध्ये केलेलं वारकऱ्यांचं आदरातिथ्य म्हणजे साक्षात पांडुरंगाची सेवाच. याच अनोखं दृश्य निमगाव केतकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पानांचं आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निमगाव केतकीत शेकडो किलोमीटर चालून थकलेल्या वारकऱ्यांचं स्वागत चक्क नागवेलीची म्हणजेच विड्याची पानं देऊन केलंय. वारीच्या वाटेवर अहोरात्र चालणाऱ्या या वारकऱ्यांसाठी हे नागवेलीचं पान म्हणजे केवळ मुखशुद्धी नाही, तर गावकऱ्यांच्या अथांग प्रेमाचा आणि आदराचा एक नमुनाच ठरलाय. या पानाच्या पाहुणचाराने वारकऱ्यांचा थकवा पार पळून गेलाय. माझ्या हातात जे आपण पाहतोय ना, ही नागवेलीची पान आहे. आपल्या संस्कृतीत पान हे मांगल्याचं प्रतीक आहे. अतिथी देवो भव सांगणारी आपली सगळी परंपरा आहे. आजही आपल्याकडे पाहुणचाराला पान दिलं जातं. पान देणं हे पाहुणचाराचं लक्ष, पाहुणचार पान देऊन आपल्याकडे केला जातो. मी सध्या निमगाव केतकीत आहे. निमगाव केतकी आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा सोहळ्याचा मुक्काम या निमगाव केतकीत आहे. निमगाव केतकीचा इतिहास पाहिला तर निमगाव केतकीला एकेकाळी या महाराष्ट्रात पानांचं आगार म्हटलं जायचं. आजही ती परंपरा आहे. आजही निमगाव केतकीमध्ये अनेक पानांचे मळे या ठिकाणी पाहायला मिळतात. पानांचा बाजार या ठिकाणी असतो. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी याच निमगाव केतकीतून ही नागवेलीची पानं वेगवेगळ्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतात. मग वारीची वाढ ज्यावेळी, वारकऱ्यांची वाढ ज्यावेळेस निमगाव केतकीमध्ये येते, तेव्हा वारकऱ्यांना सुद्धा पान दिलं जातं. पानविड्याचा मान दिला जातो आणि वारकऱ्यांचं स्वागत केलं जातं. आणि म्हणूनच या गावातले माऊली माझ्यासोबत आहेत. माऊली, या सगळ्या माऊलींची वारकऱ्यांना तुम्ही पान देऊन त्यांचं स्वागत करताय. काय ही परंपरा आहे? गेल्या अनेक दिवसापासून महाराजांची, तुकाराम महाराजांची पालखी या निमगाव केतकी गावामध्ये मुक्कामाला येत असते. आणि ह्या निमगाव केतकीचा वारसा हे नागवेलीची पानं म्हणून प्रसिद्ध आहे. बऱ्याच दिवसाची कांदा मुळा भाजी अवघी विटाबाई माझी या अभंगाप्रमाणे आम्हीही आमच्या मळ्यातली पानं रूपी विठ्ठलाला या लोकांची सेवा करण्यासाठी यांना ही पानं देतो आम्ही. आपण जर आपल्या संस्कृतीत पाहिलं तर या पानाचं महत्वही तितकंच महत्वाचं आहे. आरोग्य व्यवस्थेसाठी या सगळ्या बाबतचं खूप म्हणजे पानाचं महत्व काय नेमकं आहे? पानाचं महत्व म्हणजे आरोग्यासाठी चांगलं, अन्न पचनाला चांगलं. काही पहिल्यापासूनच ते, आता एवढं तरी काय एवढं माहित नाही, पण शास्त्रीय भाषेत पान अन्न पचनाला चांगलं एवढं पान. पानं एवढं महत्वाचं ते
जेवणानंतर पान खाल्ल्यावर मुखशुद्धी होते आणि आरोग्याला बी चांगला असतो, म्हणून वारकऱ्यांची सेवा होई गावकऱ्यांचा उद्देश असतो, म्हणून परंपरा चालू ठेवण्याचं काम आम्ही करतोय प्रत्येक वर्षी. या वारीत बर का, या वारीमध्ये जे लोक हे पायी चालतात आणि त्यांच्या पचनाला ह्याला त्याला अडचणी येतात, हे पान खाल्ल्यानंतर ते रक्ताभिसरण चांगलं होतं, पचन होतं आणि शारीरिक काही त्रास बारीक सारीक ज्या व्याधी असतात त्या व्याधी पण संपून जातात त्या पान खाण्याने. त्यामुळं आम्ही ह्या गावचा वारसा चालवत राहतो. कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह दिलीप जगताप, पुढारी न्यूज, निमगाव केतकी. पंढरीच्या वारीत लाखो वारकरी ज्ञानबा तुकारामचा गजर करत चालत असतात, पण या गर्दीत एक वेगळीच टीम फिरतीये. ज्यांच्या हातात टाळ मृदुंग नाहीये तर सापांची माहिती देणारे पोस्टर्स आहेत. हे आहेत ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनचे ध्येयवेडे सर्पमित्र. वारी म्हणजे आषाढ महिना आणि आषाढ महिना म्हणजे भर पावसाळा. पावसाळ्यात आपली बिळं सोडून बाहेर पडणारे साप आणि वारीतले वारकरी यांचा रोजचा सामना होतो. अशा वेळी भीतीपोटी साप मारला जातो किंवा सापाच्या दंशाने वारकऱ्याचा जीव धोक्यात येतो. म्हणूनच या संस्थेच्या माध्यमातून सापांबद्दल वारीत जनजागृती केली जाते. वारी म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एक चित्र असतं. पांढरी कपडे घातलेले वारकरी माऊली, गळ्यात टाळ मृदुंग असणारे आणि वारीमध्ये चालता बोलता अभंगाचा गजर करणारे वारकरी. पण माझ्यासोबत असे काही तरुण आहेत, ते वारीमध्ये सहभागी होत आहेत पण खऱ्या अर्थानं सापांबाबत जनजागृती करतायत. लाखो वारकऱ्यांच्या जीवांची काळजी घेणारे हे खऱ्या अर्थानं सर्पमित्र माझ्यासोबत आहेत. वारी ही भक्तीचा मार्ग आहे आणि वारीच्या भक्तीत विज्ञान पेरणारे हे सगळे तरुण आहेत. माऊली, तुम्ही आज माऊली आहात. माऊली, काय नेमकं करताय तुम्ही? कारण वारी आणि हा सापाचा काय संबंध नेमकं? वारीमध्ये तुम्ही जनजागृती करताय. वारीमध्ये साधारणतः 70 ते 80% लोक हे शेतकरी असतात आणि त्यांचा केव्हा ना केव्हा सापांशी शेती करत असताना संपर्क येतो. त्याचबरोबर वारकरी जे आहेत असे माळरान असेल त्या ठिकाणी त्यांचा पाल असतं किंवा मोकळ्या मैदानात पाल वगैरे असतात आणि या परिसरात पुरुषासारखे विषारी साप आहेत, बोनस सारखे ऊसाची शेती असल्यामुळे विषारी साप आहेत आणि हे सापांचा आणि वारकऱ्यांचा संपर्क येऊ शकतो. त्यामुळे आम्ही वारकऱ्यांना जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे की अशा प्रकारचे साप दिसले तर काय केलं पाहिजे किंवा आम्ही या ठिकाणी असं पत्रक देखील वाटत आहे, याच्यावरती आमचा नंबर आहे. त्याचबरोबर आपल्या परिसरातल्या विषारी सापांची माहिती आहे ती देण्याचा प्रयत्न करत आहे आणि जेणेकरून वारीचा हा जो मार्ग आहे आळंदी ते पंढरपूर ह्या प्रत्येक ज्या मुक्कामाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी आमचे एक दोन सर्पमित्र आहेत, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत वारकऱ्यांना आमच्या माध्यमातून मदत होईल. वारकरी शेतकरी असतात आणि त्यांचा कधी ना कधी हा सापाशी संबंध येतो. तर असे काही वारकरी आम्हाला सकाळपासून भेटले की ते बोलले की आम्ही तुमचं हे पत्रक पाठीमागच्या वर्षी आम्ही घेऊन गेलो होतो आणि आमच्या इथे शेती करत असताना आम्हाला साप दिसला आणि याच्यावरती आम्ही फोन केला आणि ज्या त्या भागातले सर्पमित्रांना आम्ही कॉन्टॅक्ट करून आमची टीम आहे तर त्या शेतकऱ्यांच्या घरी जे काही वारकरी असतात आणि त्यांच्या घरी आम्ही त्यांना पाठवून देतो आणि तिथला साप पकडला जातो. त्याच्यामुळे शेतकरी त्या वारकऱ्या जे शेतकरी आहेत त्यांचे देखील प्राण असतात आणि सापाला देखील काही इजा होत नाही आणि सापापासून त्या शेतकऱ्यांना सुद्धा काही इजा होत नाही. अशा प्रकारचे आम्हाला अनुभव येतात आणि हाच आमचा उद्देश आहे की कोणाला इजा होऊ नये आणि साप देखील वाचला पाहिजे. खरं तर विठ्ठलाने माणसाला बनवलं असं आपण म्हटलं तर विठ्ठलानं सापाला सुद्धा बनवलं आणि साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. वारीत चालणारे बहुसंख्य शेतकरी असतात, मग शेतकऱ्यांच्या मित्राला वाचवलं पाहिजे हा संदेश हे सगळे तरुण वारकरी वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला देतात. ज्या ज्या ठिकाणी साप निघेल, विषारी असो बिनविषारी असो, त्या क्षणी त्या ठिकाणी पोहोचतात आणि वारकऱ्याचा जीव वाचवण्याचं काम करतात. खऱ्या अर्थानं विठ्ठलाचा दूत होऊन हे सगळे तरुण वारीमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन सतीश कदम यांच्यासह निलेश जगताप, पुढारी न्यूज, काटेवाडी. दुष्काळ असो किंवा अतिवृष्टी, आषाढी वारी कधीही चुकवायची नाही हीच वारकऱ्यांची परंपरा. यंदाही मराठवाड्यात पावसाने हुलकावणी दिली. खरीपाच्या पेरण्या खोळंबल्यात आणि बळीराजाच्या डोळ्यात चिंतेचे ढग दाटलेत. मात्र शेतकरी वारकऱ्यांनी आपल्या शेतीची पेरणीची सगळी चिंता विठू माऊलीच्या चरणी सोडून दिली आहे. ते पंढरीच्या वाटेवर निघालेत. नांदेडच्या 2 ऐतिहासिक दिंड्या लातूर मार्गे पंढरपूरकडे निघाल्यात. मनात पेरणीची काळजी असली तरी ओठांवर ज्ञानोबा तुकारामचा गजर आहे. माऊली, यंदा चांगला पाऊस पडू दे आणि माझ्या बळीराजाला सुखी ठेव, एवढंच एक भावनिक साकडं घालत विठुरायाच्या दर्शनासाठी वैष्णवांचा हा अथांग सागर पुढे सरकतोय. युगामध्ये रक्तगत झाले, पण आता अन्नमय प्राण असल्यामुळं प्राणाचं रक्षण होण्याकरता अन्नाची गरज आहे आणि तो अन्न पुरवठा शेतकऱ्यांशिवाय बळीराजाशिवाय दुसरं कोणी करू शकणार नाही.
म्हणून भगवंताच्या संतांच्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना एवढीच आहे, कायम बळीराजाला भगवंतांनी सुखी ठेवावं, समृद्ध ठेवावं, आनंदी ठेवावं, ज्याच्यामुळं प्रजाही सुखी समृद्धी आनंदी होईल. त्याच्याकरता हेच वारीचं मागणं या वर्षीचे असेल. जिथे जिथे पाऊस कमी आहे तिथे वर्षाव वारीच्या नंतर सुरू व्हावा आणि बळीराजा हा सुखी व्हावा ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. यावर्षी एक पांडुरंगाकडे एक विनंती आहे. अजून आमच्या पेरण्या झाल्या नाहीत. आमची आशा होती पहिली की बऱ्याचदा आम्ही पेरण्या करून सुद्धा निघालो आणि यावर्षी मात्र काही ठिकाणी कुठं पेरण्या झाल्यात, कुठं नाही झाल्यात. पण आम्ही जसं कंधारून निघालो तसं कुठेही पेरण्या, आज मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, पण मराठवाड्यामध्ये मात्र पांडुरंगाने आतापर्यंत अवकृपा केल्यासारखे दिसत आहे. पांडुरंगाला हीच विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण चाललो की आमच्याही मराठवाड्यावर एक असा अतिवृष्टी का होईना पण पावसाळा ओला दुष्काळ व्हावा, पण कोरडा दुष्काळ नको आहे ही विनंती करण्यासाठी, हे ईश्वराच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आम्ही आज सगळे वारकरी मिळून पांडुरंगाकडे जात आहोत. विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करतायत. अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडूनही याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदा पंढरपुरात येणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी तब्बल 16 लाख बुंदीचे आणि 1 लाख राजगिरा लाडूंचा महाप्रसाद तयार करण्यात आलाय. या सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की अन्न आणि औषध प्रशासनाचे सर्व नियम पाळून अतिशय स्वच्छतेत आणि शुद्ध साहित्यातून हा प्रसाद बनवण्यात आलाय. राजकीय गणितांच्या पलीकडे जाऊन नेते सुद्धा वारीच्या वाटेवर पाहायला मिळतात. वारी नेत्यांची या सेगमेंटमधून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी छगन जाधव यांनी. पाहूयात. पंढरीची वारी या विशेष पुढारी न्यूजच्या वृत्तांतामध्ये आज आपल्यासोबत खास अराजकीय बोलण्यासाठी यशोमती ताई आहेत, कारण गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी विदर्भात वारीची परंपरा जपलेली आहे आणि त्याच आपल्यासोबत आज बोलण्यासाठी आहे. ताई, काय सांगाल, वारी म्हटलं की सर्वात पहिले डोळ्यासमोर कुठलं चित्र उभं राहतं? आई रुक्मिणी. वारी म्हटलं की माझ्याच डोळ्यासमोर आई रुक्मिणी आणि पांडुरंग उभे राहतात आणि अतिशय भावनिक तो विषय आमच्या सगळ्यांसाठी आहे. आई रुक्मिणीचं माहेर अमरावती कौंडण्यपूर आहे आणि आम्ही पण वाट बघत असतो की कधी वारी येणार, कधी वारी पांडुरंगाला तिथे दर्शनाला जाणार. तर उत्साह असतो. रुक्मिणीशी तर जवळचं नातं तुम्ही पाहिलेलं आहे, तर विठ्ठलाशी तुमचं नातं कसं राहिलेलं? विठ्ठल आमचा जावई आहे. विठ्ठल विदर्भाचा जावई आहे आणि जावयाचा जो मान सन्मान करायचा असतो तो मान सन्मान आम्ही नेहमीच पांडुरंगाचा करतो. पांडुरंग अंतःकरणामध्ये आमच्या आहेत आणि पांडुरंग श्रीकृष्ण म्हणजे पांडुरंग आणि पांडुरंग इथे येऊन गेलेले आहेत, म्हणून ही विदर्भाची भूमी पण अतिशय पवित्र आहे. आई रुक्मिणीचं माहेर आहे आणि माझं नातं पांडुरंगाशी मायबापाचं जसं असतं तसं आहे. तुमचा स्वरांच्या वारीचा अनुभव घेऊया. पाहूयात गायक उत्कर्ष वानखेडे याची गायकी. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला.
पंढरीनाथ महाराज की जय. वारी पंढरीची पावर्ड बाय उषा, असोसिएट स्पॉन्सर्स हिरो डेस्टिनी आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या विशेष कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. पण माऊली, न जाता पंढरपुरा अनुभूती येईल वारीची. घर बसल्या उद्याही पहा वारी पंढरीची.